हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, एका त्यांनी कमेंट्स केली आहे की ब्लाऊजच्या कटिंग करून पेपर कटिंग दाखवली. तर त्यांचं म्हणणं आहे की जी कटिंग आपण पेपरवर बघितली ते पीसवरती ठेवून त्यांना बघायची. तर आजचा व्हिडिओ त्याच्यासाठी स्पेशल. तर बघा, डायरेक्टली कटोरी ब्लाऊज जे आहे ते आपल्याला पॅटर्न शिवाय इथे पीसवर ठेवून कट करता येत नाही. त्यासाठी वेगळी पद्धत आहे. ज्या पद्धतीने आपण पेपर कटिंग पाहिली आहे, जर आपण ती ठेवायची तर कापड इथे एक्स्ट्रा लागतो, त्यानुसार आपण ब्लाऊजवर इथे कटिंग करू शकतो. तर त्याच्यासाठी एक स्पेशल एक व्हिडिओ त्यांच्यासाठी. इथे मी कटोरी ब्लाऊज घेतलाय. जे नवीन शिकताय त्यांच्यासाठी आपण सुरुवातीपासून सुरुवात जर करत असाल तर आपण मी इथे कटोरी ब्लाऊज घेतले मापाला. एक कार्डशीट पेपर घेतलाय आणि जे आता मी ह्या पद्धतीने जे आपण पेपर कटिंग इथे करणार आहोत ते पॅटर्न घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा वाढवायचं नाही आहे, तसं ठेवायचं आहे आणि इथे ब्लाऊजची कटिंग करायची. तर आता बघा, इथे मी कटोरी ब्लाऊज मापाला घेतलाय, कार्डशीट पेपर घेतलाय. आता मेजरमेंट आधी माप कशी घ्यायची, मी एक माप घेईल त्यानुसार इथे ड्रॉ करायचंय आणि आपल्याला पेपर पॅटर्न इथे रेडी करायचंय. तर बघा, कार्डशीट पेपर किंवा कापड डायरेक्टली तुम्ही कट करत असाल तर डबल फोल्ड कापड ठेवायचं आहे आणि ही बंद बाजू आपल्याकडून ठेवून घ्यायची. तर हा पाठीमागचा पार्ट. तर बघा, जसं मी तुम्हाला सांगेन की शोल्डरचा अंदाज येत नाही, जे नवीन शिकताय शोल्डरचा अंदाज कसा घ्यायचा आहे, तर हा आपला शोल्डर पॉइंट आहे. या पॉइंटला इथे आपलं अर्धा इंच शोल्डर जे आहे ते इथे स्लीव लावण्यात गेले तर त्या पॉइंट पासून आपण घ्यायचंय आणि जिथे बोटाचा बॉक्स रेडी होईल बघा, आता या पॉइंट पासून सोपी आणि साधी पद्धत. ज्यांना अंदाज येत नाही नवीन त्यांच्यासाठी स्पेशली. इथे माझा गळा रेडी होतोय ब्लाऊजचा. तर या पॉइंटला बघा, नॉर्मल लेग 5.5 इंचाचं शोल्डर आहे. 5.5चं शोल्डर आणि इथेच बघा तुम्हाला गळ्याचा घेरा इथे दिसतो. या पॉइंट पासून 3चं शोल्डर आहे, 1, 2 आणि 2.5चा गळ्याचा घेरा आहे. त्यानंतर गळ्याची उंची. तर बघा, 9.5 रेडी गळा आहे आणि ब्लाऊजची पूर्ण जी उंची आहे ती 13 इंच आहे. तर बघा, आता जी मी माप घेतली आहे ती आपल्याला या पॉइंट पासून टाकायची. सोपी, साधी आणि सरळ पद्धत आणि अगदी बेसिक ब्लाऊज. तर बघा, 5.5चं मी इथे शोल्डर घेते. 5.5चं शोल्डर, गळ्याचा घेरा 2.5 इंचावरती. त्यानंतर उंची. आता बघा, वाढवायचं काय, तयार ब्लाऊजची उंची 13 आहे. या पॉइंटला आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 14 इंचावरती मी 1 इंच इथे एक्स्ट्रा घेतलंय. आता मुंड्याची उंची, जी नवीन शिकताय चार्ट साईजनुसार दिला राहतो, पण तरी सुद्धा ब्लाऊज हुबेहूब मेजरमेंट घ्यायचे. कुठल्या प्रकारचे चार्ट नाही, ब्लाऊज विषयी माहिती नाही, तरी पण आपण ब्लाऊज इथे शिवू शकतो. ते कसं, हे बघा या पद्धतीने. तर इथे मुंड्या. आता बघा, मुंड्याची जी उंची आहे तयार आपल्याला काठीतलं मेजरमेंट दाखवते 6 इंचावरती. तर जे आपल्याला 6 दाखवते तेच आपल्याला 6 या पॉइंटला घ्यायचंय. कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा कुठे घ्यायचं आणि कुठे नाही घ्यायचं आपण लक्षात घ्यायचं. आता मी ते 6 वरती एक पॉइंट दिलाय. मुंड्याची उंची आपण घेतली 6 इंचावरती. फक्त जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी सांगितले स्केलचा वापर घ्यायचा आहे, जेणेकरून आकार व्यवस्थित येईल आणि ब्लाऊज हे परफेक्ट आपलं होईल. मुंड्याची उंची झाली 6 इंचावरती. आता आपल्याला चेस्टचा चौथा पार्ट हवाय, तर त्यासाठी मी फ्रंट पार्टचा वापर घेईल. तर बघा, जो आपला हुकवाला पार्ट आहे, मी हुक लावून घेतले, हुकवाला पार्ट आहे, इथून आपल्याला काठीतलं मेजरमेंट घ्यायचंय. तर बघा, इथे 8 इंचावरती आपल्याला मेजरमेंट दाखवतं, म्हणजेच की 32 इंचाचा आपला चेस्ट घेर आहे. कमरेचं मेजरमेंट बघा, आता कमर घेर आहे 28 इंचाचा 7 याचा चौथा पार्ट. तर जर आपल्याला या पद्धतीने लक्षात येत नाही की कितवा पार्ट, तर जे मेजरमेंट आलंय 8 आलंय, 8 घ्यायचंय. नवीन शिकताय मार्जिन 2 इंच ठेवा, 2.5 ठेवलं तरी चालेल. 7 खाली आपण मेजरमेंट 7 आलं होतं कमरेचं, 7 घेतलंय, 2 इंचची मार्जिन. तर बघा, आता एक्स्ट्रा वाला जो पॉइंट आहे तो आपण बाहेरचा जो ब्लाऊजचा पार्ट आहे तो आपण पूर्ण इथे ड्रॉ करून घेऊया. आता मेन पार्ट मुंड्याची गोल आहे. आता याविषयी मी तुम्हाला सांगेन. पाठीमागे फुगा, सुनी किंवा गुढी यायची नाही, तर सोपी एक पद्धत वापरायची. इथे 1.5 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि इथून वरून 3 इंचाचा एक पॉइंट देऊन घ्यायचे 3 इंचावरती आणि 1, 2 आणि 3 तिघही पार्ट आपल्याला मॅच करून घ्यायचे या पद्धतीने. आता हे आकार मॅच केल्यानंतर एक संलग्न एक गोल आकार या पद्धतीने देऊन घ्यायचा. आता हे झालंय. त्यानंतर गळ्याची उंची.
यात वाढवायचं नाही आपल्याला, जे आपण 9.5 बघितलं होतं या पद्धतीने आपण 9.5 वरती एक पॉईंट देऊया. आता गळ्याचं जसं तुम्हाला कसं ठेवाय त्यानुसार आकार तुम्ही ते देऊ शकता. तर एक नॉर्मल ब्लाऊज आपण वरती 2.5 घेतले, खाली 2.5 घेऊया आणि या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं. आणि हा आपला गोलगळा या पद्धतीने. आता बघा पाठीमागचा जो पार्ट आहे तो मी इथे पूर्ण ड्रॉ करून घेतलाय. टक्स कसा टाकायचा आहे पाठीमागे तो आपण ड्रॉ करून बघूया. बंद बाजूपासून इथे आपल्याला या पॉइंटला बघा एक 4 इंचावरती उभा टक्स घ्यायचा. आपल्याला 4 इंचाचा आडवा आपण घेतलाय. इकडून 4 आणि इकडून 4 मेजरमेंट लक्षात घ्यायचं. हे 4 आणि हा 4. तर बघा बॅक पोर्शन आपला इथे रेडी. आता याला आपण काय करूया, पाठीमागचा पार्ट आपण कट करून घेऊया. जसं की मला कमेंट्स येतात त्यांना स्पेशली सांगेल, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर यात प्रश्न बऱ्याचजणांना पडतात की आपण पेपर कटिंग केली तर परत कापडावर घेताना अजून आपण एक्स्ट्रा वाढवायचं की अजिबात आपल्याला वाढवायचं नाही. जसं आपण माप घेतली त्यानुसार फक्त ठेवायचं आणि कट करायचं, बस एवढंच एक सोपी पद्धत. कुठल्याही प्रकारचं जेव्हा तुमचं मेजरमेंट इथं ब्लाऊजचं वाढतं आणि पेपर पॅटर्न तुम्हाला सेम वापरायचं त्यावेळेस मात्र फक्त आपल्याला इथे चेस्ट वाईज आपल्याला इथे बिग साईजसाठी चालणार नाही. आता बघा हे ब्लाऊज जे आहे ते 32 इंचाचं आहे, तर साधारण 36ला जर तुम्ही 5 इंचाची कटोरी घेत असाल तर आपण हे पेपर पॅटर्न नक्कीच इथे वापर करू शकतो. चेस्टचा फक्त 4था पार्ट इथे वाढवायचा. तर हा आपला आता मागचा पार्ट झालाय. आता करायचं काय, इथे आपलं पीस ठेवायचं आहे. बंद बाजून डबल घडी घालायची. या पद्धतीने पेपर सेट करून घ्यायचा आहे, पूर्ण ड्रॉ करायचा आहे आणि पाठीमागचा पार्ट इथे कट करून घ्यायचा आहे. तर हा झाला आपला बॅक पोर्शन. आता मेन पेपर पॅटर्न आपल्याला फ्रंट पार्टचं हवं, पण त्यासाठी आपण करायचं काय, जे आपण पाठीमागचं मेजरमेंट काढलं त्याचं आपल्याला सेम मेजरमेंट हवंय. शोल्डर मुंडा सेम असणार आहे. तर मग आपल्याला करायचं काय, या पद्धतीने मागचं पोर्शन पूर्णपणे ड्रॉ करून घ्यायचं, जेणेकरून परत डबल आपल्याला इथे माप टाकून टाकण्याची गरज नाही. फक्त या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं. शोल्डरला फक्त पॉईंट द्या, पुढचा गळा आपल्याला लहान असणार आहे. तर बघा एक्स्ट्रा पॉईंट आपल्या इथे पूर्ण ड्रॉ करून झालाय. आता यात आपल्याला करायचं काय, इथे अर्धा इंच जायचंय आपल्याला आत या पॉइंटला आणि ही जी गोलाई आहे ती आपल्याला या पद्धतीने द्यायची. हे झालं आतला पॉइंट. आता बघा जे महत्वाचा कटोरी ब्लाऊजचा पॉइंट, महत्वाचा मुद्दा, आता कटोरीचं पेपर पॅटर्न कसं काढायचं. आता हे जे मी तुम्हाला दाखवणार आहे हे तुम्ही कुठल्याही साईजसाठी डायरेक्ट माप घ्यायची. ब्लाऊजवरून कस्टमरचं ब्लाऊज आलं त्याचं माप घ्यायचंय आणि त्यानुसार आपल्याला पेपर पॅटर्न काढून घ्यायचंय. आता कसं हे बघा, आधी तर आपण पुढचा जो गळा आहे त्याचा आधी मेजरमेंट घेऊया. जे पॉइंट ड्रॉ करायचे त्याचं माप घेऊया. तर बघा आता हा जो पुढचा गळा आहे तयार आपला आहे 7 इंचावरती. तर 7 आपला गळा, साईड पट्टीचं मेजरमेंट घ्यायचंय 11. तर बघा आता 7 जो गळा आपण बघितलाय 7 वरती पॉइंट देऊन घेऊया आणि गळा आखून घेऊया आपण या पॉइंटला. इथे गळा पसरवायचा नाही आपल्याला, आहे तसा ठेवायचा आहे. 7 इंचाचा आपला गळा. आता साईड पट्टीचं मेजरमेंट घेतलं आपल्याला 11 दाखवलं होतं. तर वाढवायचं कुठे आपल्याला, तर बघा इथे 11 दाखवलं होतं, मी इथे घेईल 12 इंचावरती. यात आपण 1 इंच वाढवायचंय. का वाढवायचंय, आपली खाली योगपट्टी आणि शोल्डर यामध्ये आपल्याला इथे अर्धा इंच दाबलं जातं, त्याच्यामुळे आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. हे झालं 12, हे इथे मी लिहिलंय. आता आपली कटोरी, तर कटोरी आपलीवाली 5.5 इंचाची आपली इथे कटोरी आहे. 5.5 ची कटोरी आहे या पॉइंटला. आता बघा आधी आपण 5.5 वरती एक पॉइंट देऊन घेऊया. मग मी तुम्हाला टक्स विषयी समजेल की टक्सचा जर कस्टमरला हवाय त्यानुसार टक्स टाकायचा आहे, तर त्यासाठी कसं घ्यायचं. पण त्याआधी आपण जे फिक्स मेजरमेंट आहे ते घेऊन घेऊया. कटोरी वेगळी झाल्यावर मी तुम्हाला ते सांगते, पण आधी हा महत्वाचा मुद्दा. आता हे झालंय. आता साईड पट्टीचा घेरा, हा साईड पट्टीचा घेरा जिथे कटोरी जॉईंट झाली आहे या पॉइंट पासून. तर हे बघा घेरा आपला दाखवतोय 2 इंचाचा रेडी, 2 इंचाचा रेडी दाखवतोय. तर इथे बघा आता हे लक्षात यावं म्हणून आधी मी इथे आकार देऊन घेते मुंड्याचा, जेणेकरून आपल्याला आकार लक्षात येईल.
तर बघा आता 2 द्यायचंय, 1 आपण बाहेर दिलाय या पॉइंटला आणि इथे आपल्याला किती द्यायचंय तर बघा 1 आणि जस्ट 3 लाईन या पॉइंटला आत घ्यायचंय आपल्याला एक्स्ट्रा. इथे 1 घेतलाय, 1 आणि जस्ट 3 लाईन एवढा. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपला शोल्डर का करतं तर ते बघायचंय. इथे कटोरी आणि साईड पट्टी जॉईन झाली तर याला आपल्याला तयार किती माप हे बघायचंय. तर बघा इथे 5 इंचावरती हे रेडी 5. तर बस जे माप 5 वरती आहे तो आकार आपल्याला गळ्याला द्यायला घ्यायचंय 5 वरती. तर इथे मी 5 वरती घेतले हे 5. आता इथे हा पण आकार देऊन घ्यायचा आहे गोलाईचा आणि 1, 2 आणि 3 हे पार्ट आपण कटोरीचा आकार देऊन घ्यायचा. आता ही कटोरी झाली आहे. त्यानंतर बघा तुम्ही आता इथे ही आपली साईड पट्टी झाली आहे. आता यात महत्वाचं काम काय करायचं आपल्याला, हा जो कटोरीचा आकार आहे या आकारात आपल्याला इथे 1 इंच जायचंय आत. इथे 1 इंच आत गेले. आता हा जो 5.5 आपण घेतलाय 5.5चा सेंट्रल पॉईंट 2.5 आणि जस्ट 2 लाईन एवढा आपण याचा सेंट्रल पॉईंट घेऊया आणि याला घ्यायचंय आकार या पद्धतीने. आता याच्यात कटोरी आपल्याला वाढवायची हा आपला मुद्दा आहे आणि कटोरीचा टक्स कसा टाकायचा हे सांगेल. पण अजून एक गोष्ट आता यात करायचं काय, जी साईड पट्टी आहे तशी ठेवायची, याच्यात कुठल्याही प्रकारचं वाढवायचं नाही. जी योक पट्टी आहे तशी ठेवायची, यातही कुठल्याही प्रकारचं वाढवायचं नाही. याची आपण कटिंग करून बघू. कापडावर तुम्हाला प्रश्न पडता की वाढवायचे तर अजिबात वाढवायचं नाही, आपल्याला आहे तसं इथे ठेवायचं. कापडावर वाढवायचे नाही योगपट्टी. साईड पट्टी कुठल्याही प्रकारची वाढवायची नाही. ही साईड पट्टी ही आपली योग पट्टी आणि फक्त कटोरीचा पार्ट जो आहे तो आपण अजून दुसऱ्या पेपरावरती घेऊन वाढून घेणार. म्हणूनच मी म्हटले की आपण डायरेक्टली कटोरी का आपण कापडावर कट करू शकत नाही, कारण हा एक्स्ट्रा जो कापड आहे तो आपल्या इथे वाया जाईल. त्याच्यामुळे आता ही जी कटोरी आहे ही आपल्याला वाढवायची. आता ही पण कशी वाढवायची आहे तर आधी तर बघा इथे आहे तशी ड्रॉ करून घ्या. ठेवताना थोडी किंचितशीला तिरकस ठेवायची. मध्य पॉइंट घ्यायचा, सेंट्रल पॉइंट. ठीक आहे. तर बघा आता जसं की तुम्हाला मगाशी म्हटले की टक्स कितीचा आहे आणि किती वाढवायचं. आता हे कसं आपल्याला समजणार आहे, तर इथे माझ्याकडे कटोरी, तर कटोरीचा आतला पॉइंट आपण पाहूया. एक ढोबळ अंदाज येतो. कटोरीचा आडवा टक्स असं फिक्स मेजरमेंट आहे का तर आहे, पण बऱ्याच जणांना पसरट कटोरी आवडते, टक्स पसरट आवडतो, खोलगट कटोरी आवडते आणि बऱ्याच जणांनी टक्स टाकल्यानंतर टोक येतं तिला, तर ती बिघडलेली कटोरी आपल्याला त्याला म्हणते. त्याच्यामुळे करायचं काय, इथे बघा जो टक्स आहे फोल्ड करून घेतलाय. आता याचा अंदाज आपल्याला कसा घ्यायचा आहे, इथे मी जेवढा फोल्ड केलंय तेवढं पार्ट इथे बघा बरोबर कुठल्याही प्रकारचं मेजरमेंट इथे वाढवलं दिसत नाही. बरोबर 1.5 इंचावरती हा कोन बनवलाय 1.5 इंच. आता हा 1.5 इंच बनवलाय तर मग कटोरीचं माप कसं घ्यायचंय तर बघा हा जो 1.5 आहे याचा 1.5चा वापर आपण कुठे करायचंय. 1.5 इंच मी या पॉइंट पासून वाढवणार आहे, ते सेम 1.5 इंच मी या पॉइंट पासून वाढवणार आणि तेच 1.5 इंच आपण इथे सेंट्रल पॉइंटने वाढवणार. हे 3 ठिकाणी या 1.5 इंचचा आपण वापर घेतलाय. आता इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊया आधी. आता बघा हा जो आपला गळ्याचा पोर्शन आहे तर तिथे आपल्याला काय करायचं, जेवढीशी लाईन पडेल फक्त याच पॉइंटला आपल्याला एवढं वाढवायचं. तर बघा आता कटोरी आपण ड्रॉ करून घेतली. इथे मी अर्धा इंच किंचित वाढवलंय. त्यानंतर आपण इथे 1.5 इंच घेतलंय. आता यानंतर बघा आता टक्स आपला उभा केवढा आहे कटोरीचा हे आपल्याला बघायचं.
ब्लाऊज आपल्याकडे जेव्हा मापाला येतं सगळे माप आपल्या जवळ असतात, फक्त आपल्या लक्षात येत नाही की आपल्याला माप घ्यायची कशी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त तुम्हाला माप कशी घ्यायची आहे आणि कटिंग कशी घ्यायची ही एक सोपी पद्धत. अडीचचा टक्स रेडी आहे, तर 2.5 वरती घ्यायचा आहे, एक्स्ट्रा घ्यायचा नाही आहे. आणि उभा टक्स 2.5चा झालाय, जो 1.5 इंच वाढवलाय तो दोघे पॉईंटला 1.5 इंच घ्यायचा. यातही आपण एक्स्ट्रा घ्यायचं नाही. बरेच जणांना प्रश्न पडतो की शिलाईसाठी कापड राहील का? हो, तर आपण जेव्हा 1 इंच इथे आत जातो तेव्हा गोलाईमध्ये कापड हा वाढून जातो, त्याच्यामुळे एक्स्ट्रा अजून वेगळं घ्यायचं नाही. हा झाला आपला इथे उभा टक्स आणि हा झाला आपला इथे आडवा टक्स. एक महत्वाचं काम, आता जसं की ब्लाऊज मापाला आलाय त्याच पद्धतीने हवंय, कुठल्याही प्रकारचं आपल्याला एक्स्ट्रा नकोय. तर हे एक माप इथे बघा, ही जी कटोरी आहे गोलाईचा आकार द्यायचा आहे 4 इंच आपल्या इथे रेडी. तर या पॉईंटला पण काय करायचं आपल्याला, इथून या पॉईंट पासून इथे 4 वरती एक पॉईंट द्यायचा आहे आणि हा जो आपला इथे टक्स दिला या पॉईंटला हलकीशी गोलाई घ्यायची. या पद्धतीने कटोरी रेडी आहे, जी आपल्याकडे मापाला ब्लाऊज आले सेम त्याच पद्धतीने. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की टक्स कसा घ्यायचा. जिथे आपण मी मार्करने ड्रॉ केलंय मार्क या पॉईंटने, त्याच पॉईंटला आपल्याला टक्स सुद्धा घ्यायचा आहे, जेणेकरून आपली कटोरी इथे परफेक्ट येईल. ही आपली कटोरी. तर पेपर पॅटर्न आपलं इथे रेडी झालंय. पेपर पॅटर्न रेडी आहे फ्रंट पार्ट साठीचं कटोरी ब्लाऊजचं. आता जे नवीन शिकते स्पेशली त्यांना प्रश्न पडलेला असेल की बाही, तर बाही अतिशय सोपी पद्धत आहे. स्लीव कशी कट करायची ते पण एक सोपी पद्धत आहे. तुम्हाला याच व्हिडिओत बघायचं तर व्हिडिओ सविस्तर या पद्धतीने बघायचं तर खरंच खूप मोठा होऊन जातो. त्याच्यामुळे आपण शॉर्टकट इथे व्हिडिओ हा पाहतोय. तर इथे मी जे मापन घेतले त्यानुसार हे पेपर पॅटर्न रेडी. यात तुम्हाला काही प्रश्न पडले असेल तर कमेंट्स करा. आणि स्लीवसाठी चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ टाकून झाले, पण तरी तुम्हाला परत एकदा पेपर कटिंग बघायची तर त्यानुसार तुम्ही मला कमेंट्स करा. नेक्स्ट व्हिडिओ आपण याच पद्धतीने बेसिक बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जे नवीन शिकतात त्यांना व्हिडिओ हा शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही हा उपयोगी होईल.